नमस्कार मंडळी, आज नवरात्रीचा 7वा दिवस म्हणजेच 7वी माळ आणि देवीचं 7वं रूप कालरात्री. एक वेणी जपा कर्ण पुरा नग्ना खरा स्थिता, लंबोष्ठी कर्णिका कर्णी तैलाभ्यात शीर्षरीरिणी, वाम पादोल्लसल्लोह लता कष्टकभूषणा, वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्री भयंकरी. दुर्गेचं 7वं रूप किंवा 7वी शक्ती म्हणजेच कालरात्री. या देवीचा रंग घनघोर अंधाराप्रमाणे काळा असतो. या देवीच्या डोक्यावरील केस विस्कटलेले असतात आणि गळ्यामध्ये विजेप्रमाणे चमकणारी माळ देखील असते. तिला 3 डोळे आहेत आणि तिन्हीही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. त्याचप्रमाणे ते चमकदार सुद्धा आहेत. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासामधून अग्नीच्या भयंकर ज्वाळा बाहेर निघत असतात. गाढव हे कालरात्रीचं वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना ती प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभय मुद्रा आहे, तर डावीकडील वरच्या हातामध्ये लोखंडाचा काटा आणि खालच्या हातामध्ये खड्ग म्हणजे कट्यार अशा प्रकारचे तिच्या हातामध्ये आयुध आहेत. तिचे रूप हे अत्यंत भयावह आहे, अत्यंत भयंकर असे आहे. परंतु ती नेहमी शुभ फल देणारी असल्यामुळे तिचं नाव शुभंकारी असे सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काय म्हणू आपण कारण काहीच नसतं. कारण का ती तुमच्या पाठीशी सदैव उभी असते. राक्षस भूत प्रेत तिचे नाव ऐकतात चळ कापतात हो. या देवीचं भक्त पूर्णतः भयमुक्त असतो. म्हणजे जो तिला शरण गेलेला असतो, तिचं स्मरण करणारा असतो, तो पूर्णपणे भयमुक्त असा असतो. आणि कालरात्रीच्या भक्तांनी यम नियम संयमांचे पूर्णपणे पालन हे केलेच पाहिजे. मन वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाऱ्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजन हे केलेच पाहिजे. काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे. रात्री म्हणजे विश्रांती, शारीरिक मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होणारच नाही. कसे? अर्थातच कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली ती विश्रांती असते. आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठी या देवीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. त्यामुळे कालरात्रीची ही पूजा सप्तमीला करण्यात येते. सप्तस्वरांची गंधित माला जगदंबेला वाहू चला, नवविध भक्ती धाग्यांमध्ये देवी महात्म्य गुंफू चला. तर मंडळी, अशी ही आपली कालरात्रीची माहिती आपण आत्ता ऐकली. आता थोडक्यात आजचा जो रंग आहे नारिंगी, त्या नारिंगी म्हणजेच केशरी रंगाचं थोडक्यात महत्त्व सांगणार आहे आणि एक छोटंसं देवीचं पद मी म्हणून दाखवणार आहे. हे केशरी वस्त्र जे असतं ना, ते परिधान करून देवीची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती आपल्याला मिळते. केवळ आणि केवळ ह्या केशरी वस्त्रामुळे. आणि हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि या रंगामुळे व्यक्तीचे मन किंवा कुठल्याही भक्ताचे मन हे कायम आनंदी उत्साही असे राहते. अशी ही कालरात्री माता तुम्हाला आम्हाला आनंदी ठेवू, उत्साही ठेवू, अशीच आपण तिच्याकडे प्रार्थना करूया. आणि छोटंसं पद घेऊया आणि मग व्हिडिओ आपण थांबू. दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्या सामर्थ्य दे. दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने
चिरफाडण्या सामर्थ्य दे. मज अस्त्र दे, मज शस्त्र दे, मज प्राण दे, वरदान दे. मज अस्त्र दे, मज शस्त्र दे, मज प्राण दे, वरदान दे. निर्दान नात्या दैत्य झुंडी, अंबिके वरदान दे. हे चंडिके वरदान दे, हे शारदे वरदान दे. हे चंडिके वरदान दे, हे अंबिके वरदान दे. अंबा माता की जय, कालरात्री की जय. मंडळी, माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या विविध आणखीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आज या कालरात्रीच्या देवीच्या महात्म्याचं आपण सगळ्यांनी श्रवण केलं, श्रवण भक्ती केलीत, त्यासाठी मी माझ्या काय म्हणू आपण यूट्यूब चॅनलतर्फे तुमच्या सगळ्या श्रोत्यांचं मनःपूर्वक धन्यवाद करते. आणि असाच माझा चॅनल आहे, त्याला लाईक करत राहा आणि सगळ्या आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना माझे व्हिडिओज शेअर करा. तोपर्यंत जय अंबे.